की सगळ्यांना आजच्या राज्यस्तरीय युवा हे चालू आहे का राज्यस्तरीय हा चांगला आवाज युवा मेळाव्याला उपस्थित सर्वच मान्यवर आणि खरं म्हणजे कालच एक दुःखद घटना घडली। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचे सहकारी मनोहर जोशी सरांचं दुःखद निधन झालं। आपल्या युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये मी त्यांना भावपूर्ण विनम्र आदरांजली अर्पण करतो। खरं म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी मी घेतलं यासाठी की त्यांनी देखील शून्यातून विश्व निर्माण केलं होतं। माधुकरी मागून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। मेहनत करून बाळासाहेबांसोबत काम करून आणि एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा आपल्या शिवसेनेला त्यांच्या रूपाने मिळाला आणि देशाचे लोकसभेचे अध्यक्ष देखील झाले। आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। खरं म्हणजे इथे बाहेरून येताना प्रचंड युवा सैनिक मला दिसत होते। मी म्हणालो बाहेर एवढे तर आतमध्ये कोणी नसेल, सगळे बाहेर जेवायला आले वाटतं। पण आतमध्ये आल्यावर बघितलं आतमध्ये हाऊसफुलच होता। आणि हा जल्लोष युवा सैनिकांचा पाहून असं मला बोलावंसं वाटतं की हा युवा महाराष्ट्राला हवा आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे। खऱ्या अर्थाने आज आपण मलाही आठवतंय की मी देखील वयाचं 17-18 वर्ष पण नसतील माझी झाली आणि त्यावेळेस मी शिवसैनिक झालो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार यांनी प्रभावित झालो आणि वयाच्या 19-20 वर्ष माझे असतील त्यावेळेस मी शाखा प्रमुख झालो हे मला आठवतंय। आणि मी आपल्यासारखाच बाळासाहेबांच्या सभा असतील मुंबईतल्या इतर ठिकाणच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेली आंदोलनं असतील, मी आपल्यासारखाच त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये आणि सभांमध्ये आज मला खाली बसलेले जे शिवसैनिक दिसले इथे मी त्यांना म्हणालो शिवाजी पार्कची सभा हा एकनाथ शिंदे जमिनीवर बसून ऐकलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज शेवटी या राज्याचा मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मगाशी पूर्वेस तू सांगितलंस की माझ्यातला कार्यकर्ता मी जिवंत ठेवलेला आहे। मी मुख्यमंत्री जरी झालो तरी कालही मी कार्यकर्ता होतो, आजही मी कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांना एक अभिमान आहे की बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय, बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेतोय। आणि गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी या राज्यामध्ये शिवसेना पुढे नेण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने एक धाडसी निर्णय घ्यावा लागला आणि आपण सगळेजण एका विश्वासाने माझ्या आणि माझ्या 50 आमदारांच्या मागे ठामपणे उभे राहिलात त्याबद्दल मी युवा सैनिकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। कारण मगाशी याचं कारण की काही लोकांना असं वाटत होतं की काय होणार, कसं होणार, एकीकडे सत्ता, एकीकडे सगळे यंत्रणा आणि दुसरीकडे हा बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक छोटा कार्यकर्ता। परंतु जेव्हा कार्यकर्ता इरेला पेटतो त्यावेळेस भले भले सत्ताधारी अगदी काय म्हणतात त्याला धाराशायी होतात। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जी भूमिका आपण घेतली, आज आपण एवढ्या जर या एकनाथ शिंदेने चुकीचं पाऊल उचललं असतं
50 आमदारांनी चुकीचं पाऊल उचललं असतं तर या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातले तालुक्यातले लोक आपल्या शिवसेनेमध्ये सामील झाले नसते आणि हा प्रचंड असा मोठा युवा सेनेचा मेळावाही झाला नसता जर चुकीचं पाऊल उचललं असतं तर. हे राज्यासाठी, या शिवसेनेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी शिवसैनिकांचं होणारं खच्चीकरण थांबवण्यासाठी आपण धाडसी निर्णय घेतला. तुम्हाला मी एवढंच सांगतो, मला वाटतं लोक सत्तेकडे जात असतात, सत्तेतून पाय उतार होणारे माणसं आपण कधी पाहिली नसतील. हे जगातलं, देशातलं नाही जगातलं एकमेव उदाहरण आहे की आम्ही सत्ताधारी असताना सत्तेतून पाय उतार झालो. पुढे काय होईल याची पर्वा न करता फक्त बाळासाहेबांची शिवसेना वाचली पाहिजे, बाळासाहेबांचे विचार पुढे गेले पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. ही एकच भूमिका आपण त्या मनाशी बाळगली आणि त्याच्यामध्ये सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्या आणि म्हणून तुमच्या समोर मुख्यमंत्री म्हणून मी बोलू शकतोय. आणि म्हणूनच मगाशी पूर्वेश म्हणाला की एकही युवा सेनेचा मेळावा झाला नव्हता पूर्वी, कारण एकच युवा होता, त्यामुळे युवा सेनेचा मेळावा होणार कसा. आज प्रत्येक युवा सैनिक हा एकनाथ शिंदे बनून काम करायचा आहे. हा प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री आहे असं मी समजतो. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते, सहकारी समजत होते, त्यांना प्रेम देत होते. पण आता आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर काही लोक घरगडी समजायला लागले, काही लोक मालक आणि नोकर समजायला लागले. मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही जेव्हा निर्णय घेतला, दिल्लीला आमची सभा होती, अनेक राज्य प्रमुख जे होते ते आपल्या राज्यातले तर लोक आलेच, 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे लोक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, अनेक शिवसैनिक, हजारो लाखो लोक आले. तसे इतर राज्यातले प्रमुख देखील आले. सगळ्या राज्यातले प्रमुख दिल्लीमध्ये बैठकीला आले आणि त्यावेळेस एका राज्य प्रमुखाने सांगितलं, मला फोन आला होता, बोले आप कहाँ जा रहे? बोले दिल्ली में जा रहे, एक प्रदेश प्रमुख लोगों की बैठक है और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आने वाले वहां पर. तो बोले मालिक के साथ रहना है क्या नौकर के साथ जाना है? म्हणजे एकनाथ शिंदे हा नौकर. हे कसं शिवसेना वाढणार? त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की मला असा फोन आला आणि म्हणून सांगतो, इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, इथं आपण सर्वजण एकच आहोत, कार्यकर्ते आहोत. कोण छोटा नाही, मोठा नाही, परंतु कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असताना आपल्याला बाळासाहेबांचे विचार जपायचे आहेत. शिवसेनेची भूमिका पुढे न्यायची आहे. शिवसेनेची भूमिका 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून युवा सेना, आज हा आपला देश तरुणांचा देश आहे. भारत देशामध्ये किती 65% युवा आहेत, तरुणाईचा देश आहे. आणि म्हणून तुमचंच आहे इथून पुढे सगळं. तुमचं युवा रक्त जे आहे हे सळसळलं पाहिजे. हे आज तुम्ही 2-3 लोकांना मदत केली. आज शिवगौरव पुरस्कार, शिवगौरव पुरस्कार अजिंक्य रहाणे आणि आपले शशिकांत धोत्रे या दोघांना दिले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थाने आज तुम्ही त्या दिव्यांग बांधव आहे, आपण त्याच्यासाठी काम करताय. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खऱ्या अर्थाने या समाजाची आणि काळाची गरज काय, तर सर्वसामान्य माणूस हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून शिवसेना शाखांचं जाळं बाळासाहेबांच्या संकल्पनेतून या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी विणलं. बाळासाहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये शाखांचं जाळं निर्माण केलं. या शाखा या सर्वसामान्याला न्याय मंदिर वाटल्या पाहिजेत आणि न्याय मिळेल ही शाखा आपल्याला आधार वाटली पाहिजे. माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि म्हणून
अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. युवा आज देशाचे प्रधानमंत्री 73 वर्ष त्यांना झालं, पण आज एका युवाप्रमाणे ते काम करतायत. आणि आज जी काही आपल्या देशाची तरुणाई आहे, आज या देशाचं नाव, या भारत देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून मी आपल्याला त्यांच्याकडून त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे. आज मी मुद्दाम सांगेन की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय. म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये भरभरून त्यांच्याबद्दल बोलतो, कारण देशाला लाभलेला प्रधानमंत्री देशाला जेव्हा पुढे नेतो तेव्हा देशवासियांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून सगळे मला सांगतात, तुम्ही कधी झोपता, कधी जेवता, कधी उठता. आता तुम्ही मला सांगा, मी झोपलो लवकर तर चालेल का? म्हणून जेव्हापर्यंत लोक येतात त्यांना मी भेटतो. 2, 3, 4 कधी वाजतात, पहाट कधी होते कळत नाही. परंतु काही लोकांना मला भेटता येत नाही, इच्छा असताना देखील त्यासाठी देखील मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज काम 24 तास देखील अपुरे पडू लागलेले आहे. आणि म्हणून आज युवा सेनेच्या माध्यमातून आज तुम्हाला जास्त काम करायचं आहे. युवा सेना म्हणजे मी त्याही बैठकीमध्ये मुंबईच्या सांगितलं, पदाधिकारी असे नेमा की त्यांच्या मागे तरुणांची फौज उभी राहिली पाहिजे. हा माझा आहे, हा जवळचा आहे, हा लाडका आहे, हा नावडता आहे, हा बिलकुल विचार करू नका. तुम्ही असं कराल तर तुम्ही स्वतःलाच फसवून घ्याल. आणि म्हणून एक चांगले कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ताकद तरुणाईची आहे, युवकांची फौज आहे, आणि त्याची इच्छा आहे की युवकांसाठी, आपल्या शिवसेनेसाठी, आपल्या राज्यासाठी आपण काम केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये ज्यांच्या असेल अशा लोकांना तुम्ही पद द्या. आज जे पदाधिकारी तुम्ही नेमलेत ते सर्व पदाधिकारी चांगले नेमलेत, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आपले आलेले आहेत. काही ठिकाणी तक्रारी होतात, काय ते आपल्या पालघरचं ते विषय आहे, ते पण चांगलेच कार्यकर्ते आहेत. मी माहिती घेतली त्यांची, तर त्यांना देखील संधी द्या, त्यांना काम करू द्या. आणि कुठं आहेत ते? आलेत, मी मगाशी येताना बघितलं. आणि कधी कधी काही तक्रारी असतात, परंतु आपण तक्रारीला वाव देऊ नका. आपल्या युवा सेनेचं, शिवसेनेचं नाव कुठेही त्याला डाग लागेल असं काम करू नका. कारण तुमचा हा मुख्यमंत्री हा 24/7 काम करतोय, एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं, मला काय मिळालं यापेक्षा मी या आपल्या देशाला काय देतोय, माझ्या राज्याला काय देतोय, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यागाची भावना, आपल्याला देण्याची भावना पाहिजे. घेण्याची भावना होती ती आता सोडून द्या. आता देणं आपण देणाऱ्याची भावना, देण्याची भावना. कारण मदत प्रत्येक काय पैसे द्यायचे नसतात. मदत कधी हॉस्पिटल पाहिजे, हॉस्पिटलची मदत पाहिजे, पोलीस स्टेशनची मदत पाहिजे, ॲम्ब्युलन्सची मदत पाहिजे, ऑपरेशनसाठी मदत पाहिजे. आणि म्हणून मुंगई चिवटेकडे पाठीमागं उभा आहे. आपल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून किती पैसे दिले आपण 1.5 वर्षात? 200 कोटी रुपये आणि 25,000 रुपयांचे 200 नाही झाले, काहीतरी बोलणार नाही मला. 181 कोटी आता परवा झाले. 200 कोटी रुपये 1.5 वर्षामध्ये. आणि 2.5 वर्षामध्ये मागच्या 25,000 लोकांचे प्राण वाचले. 2.5 वर्षामध्ये किती होते? 2.5 कोटी. 2.5 कोटी. आपण 200 कोटी दिले आणि मंगेश सांगतोय की 25,000 लोकांचे प्राण आपण वाचवले. हे दातृत्व आहे. आज बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, किती अँब्युलन्स वाटल्या? 250 रुग्णवाहिका महाराष्ट्रात वाटल्या. आणखी कितीतरी यादी माझ्याकडे आहे. आणखी रोज एक एक नवीन लोकांची मागणी येते. कारण ग्रामीण भागामध्ये देखील अँब्युलन्सची आवश्यकता आहे. कोविडमध्ये तर आपण सगळ्यांनी काम केलं. मग 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील, ते कुठलं रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, कुठलं टॉसिलिझुमाब तर भेटत नव्हतं, ते आपण मागून विकत घेऊन मोफत दिलं. हे तेव्हा केलं आपण सगळ्यांनी.
स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही सगळ्यांनी काम केलं. तेव्हा तर कोविडमध्ये एक अनपेक्षित आजार होता. आपले देखील परके झाले होते, कारण आपण एक दुसऱ्याला भेटू शकत नव्हतो. त्यावेळेस देखील मी पाहिलं की आपण युवासेना, शिवसेना स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करत होतो. पीपी किट घालून आपण हॉस्पिटलमध्ये जात होतो. फक्त आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो, आपण पूर्णपणे जनतेमध्ये उतरून काम करत होतो. हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं. आणि म्हणून युवा सैनिक जे आहे आपली प्रचंड मोठी ताकद आहे. आज तरुणाई, मला आठवत आहे 20 वर्षाचा मी असताना शाखा प्रमुख झालो. आज देखील मी जेवढं काम तेव्हा करत होतो, आजही मी तेवढंच काम करतोय. आणि म्हणून तुम्हालाही माझं सांगणं आहे की मला काय मिळालं, मला कुठलं पद मिळालं, मला नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं, आमदारकीचं का, मी एकच सांगतो, याच्या मागे न जाता आपण काम करा. आपला शिवसेना पक्ष जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इथं कोणी छोटा नाही, मोठा नाही, मालक नाही, नोकर नाही, घरगडी नाही, इथे सवंगडी आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, श्रीकांतने आपल्या शिबिरामध्ये जाहीर केलंय, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. माझं उदाहरण आपल्या समोर आहे. मी कधीही कुठलीही पदाची मागणी केली नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला जेव्हा शाखा प्रमुख बनवलं, सगळ्यात मोठी शाखा वागळे स्टेटमध्ये, अतिशय पक्की कॉन्क्रीटची स्लॅबची शाखा, पहिली शाखा वागळे स्टेटमध्ये किसननगरला आम्ही बनवली. आणि त्यावेळेस मला त्यांनी विचारलं, उपशाखा प्रमुख कोणाला बनवू, माझ्या खांद्यावर हात टाकून असं बाजूला घेऊन गेले. मला आठवतं ते चित्र दृश्य. मी म्हणालो, साहेब शाखा प्रमुख कोण, ते मला शिकू नको. मी म्हणालो, साहेब माझ्यापेक्षा सिनियर, त्यांचं नाव मी सांगितलं. त्यांचं नाव पण तुम्हाला मी सांगतो, बिचारा आता आपल्यामध्ये नाही, दत्तात्रय धोत्रे. मी म्हणालो त्यांना बनवूया. बोलो ठीक आहे असं केलं. मला सांग उपशाखा प्रमुख कोण. म्हणजे तेव्हाही मी सांगत होतो, माझ्यापेक्षा सिनियर माणूस आहे त्याला बनवा. परंतु दिघे साहेबांनी काय पाहिलं मला माहित नाही, आणि मला शाखा प्रमुख बनवलं. तेव्हाही मी न मागता मला शाखा प्रमुख केलं. आणि म्हणून न मागता ही आतापर्यंतची शिडी जी आहे या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली आहे, हे आपण लक्षात ठेवा. मी मुद्दाम आपल्याला सांगण्याचं कारण एवढंच की या शिवसेनेमध्ये कामाला महत्व आहे. आणि म्हणून कामाची, तुमच्या प्रत्येक कामाची नोंद या ठिकाणी घेतली जाईल. प्रत्येक काम, आंदोलन असेल, निवडणुकांमध्ये केलेलं काम असेल. आज मी आपल्याला सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब जेव्हा होते तेव्हा मला काहीच चिंता नव्हती, कारण दिघे साहेब सगळं सांभाळून घ्यायचे. काही आंदोलन केलं, बार बंद केले, काही तोडफोड केले, काही झालं म्हणजे तोडफोड म्हणजे लोकांच्या मदतीसाठी, आपल्या माता भगिनींच्या रक्षणासाठी, समाजाच्या रक्षणासाठी जेव्हा अन्याय होत होता तिथे अन्यायावर दूर करण्याचं काम आणि अन्याय करणाऱ्यांना त्याला सबक शिकवण्याचं काम केलं. तेव्हा दिघे साहेब पाठीशी होते. आणि आपल्याला मी सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जेव्हा दुःखद निधन झालं, मला वाटतं इथेच हॉस्पिटल होतं, ते रेमंडमध्ये सिंगानिया हॉस्पिटल. ते सिंगानिया हॉस्पिटल दिघे साहेबांच्या जे काय प्रेम लोकांच्या मनामध्ये होतं आणि जो उद्रेक निर्माण झाला त्यातून ते जळून खाक झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये 200 लोक अटक झाले. ती 200 लोक, शेवटचा माणूस सुटेपर्यंत मी शांतपणे झोपलो नाही. आणि त्यावेळेस चिंता होती, ठाण्याचं काय होणार. बाळासाहेबांनाही चिंता लागली, परंतु एकनाथ शिंदे तेव्हा आमदार नव्हता, फक्त नगरसेवक आणि सभागृह नेता होता. परंतु दिघे साहेबांची, बाळासाहेबांची शिकवण माझ्या सोबत होती, ती शिदोरी माझ्या सोबत होती. आणि माझ्या सर्व जे कार्यकर्ते जे जेलमध्ये होते, शेवटचा शिवसैनिक सुटेपर्यंत
मी उसंत घेतली नाही आणि त्यामुळेच ही ठाण्याची शिवसेना वाढली, मोठी झाली. हा जिल्हा काँग्रेसमय होता, हा जिल्हा शिवसेनामय करण्याचं काम या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन मी केलं. आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा आदेश यायचा महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक असू द्या, आंदोलन असू द्या, ठाण्यातली टीम पहिल्या नंबरवर असायची. आणि म्हणून ठाण्यामध्ये आपण सुरुवात केल्यानंतर ते महाराष्ट्रभर पसरायचं, हे आजपर्यंतची परंपरा आहे. आणि म्हणून आता तर महाराष्ट्र आपला परिवार आहे, सगळे आपण एकत्र आहोत. आणि म्हणून युवा सेनेने एकच सांगतो तुम्हाला की युवा सैनिक याचं एक सगळीकडे नाव झालं पाहिजे. आज शिवसेना जी आहे, शिवसेना आपली पॅरेंट बॉडी आहे, परंतु युवा सैनिक आज तुमच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, काम करण्याचा एक उरक आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. आणि ही ऊर्जा आणि प्रेरणा या समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण वापरली पाहिजे. आपण महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय, मोदीजींनी घेतलेले, केंद्र सरकारने घेतलेले लोकांसाठी निर्णय आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. कारण हे सोशल मीडिया आमचं काम नाही, हे तुमचं काम आहे. आणि म्हणून हे तुम्ही काम केलं पाहिजे. आज या आपण केलेली कामं लोकांपर्यंत जर पोहोचवली तर मला वाटतं निवडणुकीमध्ये आपल्याला मतं मागण्याची आवश्यकता लागणार नाही. अशा प्रकारचा कामाचा डोंगर आपण राज्य सरकारने करून ठेवलाय. 2.5 वर्षामध्ये सगळं ठप्प होतं, सगळ्या स्पीड ब्रेकर, सगळा स्टे होता. आपण आल्या आल्या सगळे सण उत्सव बंद होते. आपलं सरकार आल्यानंतर पहिली सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली. आपण सगळे सण उत्सव, गोविंदा मला वाटतं पहिला होता, गोविंदा, गणपती, नवरात्रोत्सव सगळं सुरू झालं, सगळे प्रकल्प सुरू झाले. आज देशामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. सगळीकडे आपले जे प्रकल्प सुरू आहेत, आज परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. आज महाराष्ट्राला गेल्या महिन्यामध्ये स्वच्छतेमध्ये पहिलं राज्य म्हणून पुरस्कार आपल्या राज्याला मिळालाय. आज मोठ्या प्रमाणावर उद्योग मंत्री इकडे आहेत, मोठ्या प्रमाणावर उद्योग आपल्याकडे येत आहेत. आणि म्हणून आज आम्ही जेव्हा 20 वर्षामध्ये VC मध्ये होतो त्यावेळेस घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही रस्त्यावर उतरलो. पण तुम्हाला तुळशीपत्र ठेवण्याची वेळ येणार नाही. आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून युवकांच्या हातात तुळशीपत्र नाही तर नोकरीचं पत्र दिलं जाईल. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काम करा, त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आपल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. उद्योग खातं आपल्याकडे आहे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. आज नोकऱ्या, ज्या शासकीय नोकऱ्या असतील, खाजगी कंपन्यांच्या नोकऱ्या आहेत आपल्याकडे. मला वाटतं किती तारखेला एक मेळावा आहे, नाही आपल्या 29 काय थायलंडचा मेळावा, हा, तर रोजगार मेळावा आहे. 25,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचं आपलं उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये लोकांना, आपल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर फक्त नोकऱ्या नाही तर नोकऱ्या देणारे देखील हात आपण निर्माण केले पाहिजे. बाळासाहेब सांगायचे, नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. आणि म्हणून सरकारचं जे काय आपलं आहे, अधिकार आहेत, ते आपल्याला वापरून लोकांना रोजगार, स्वयंरोजगार हे आपण दिले पाहिजे. त्यासाठी युवा सेनेने पुढाकार घ्या, तुम्ही पुढाकार घ्या. आज शाळेचे प्रश्न, कॉलेजचे प्रश्न हे आपण हाती घ्या. आणि आपली युवा सेना जी आहे ही युवा सेना लोकाभिमुख काम करते, सर्वसामान्य माणसाच्या संकटामध्ये धावून जाते. अशा प्रकारचं काम आपल्याकडून मला अपेक्षित आहे. आणि म्हणून तुम्हाला कधी कुठे 24 तास उपलब्ध असणारा, 24 नाही, थोडे 2-4 तास झोपतो मी, पण 18-20 तास उपलब्ध असणारा हा तुमचा मुख्यमंत्री आहे, हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून आणि दुसरं, आता आपला हा परिवार जो आहे, मला दिघे साहेब सांगत होते तेव्हा, मला जेव्हा त्यांनी सभागृह नेता बनवलं पूर्वेश, तेव्हा मला सांगितलं, एकनाथ आता तुला लोकांसाठी, समाजासाठी जगायचं आहे. तुझं कुटुंब खूप मोठं आहे,
काय त्यांच्या मनात होतं मला माहित नाही. आणि आज महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे, शिवसेना आपलं कुटुंब आहे, शिवसेना आपलं कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझा परिवार पुरता मर्यादित आपण नाही. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आपला परिवार मोठा आहे. आणि म्हणून एखाद्याला ठेच लागली त्याची कळ दुसऱ्याला येते. अशा प्रकारचा आपला परिवार आणि अशा प्रकारचं आपलं नातं असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. पहिला मेळावा राज्यस्तरीय एवढा मोठा पहिल्यांदा मी बघतोय. आणि बाहेरही खूप लोक होते, आताही खूप लोक, आणि सगळे लोक, सगळं राज्यभरातून लोक आलेले आहेत. आणि म्हणून ठाण्यात पहिल्यांदा राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला. तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच एक टीम तयार तुमची झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपला उद्देश एकच, बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार, आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. शासन आपल्या दारी अतिशय महत्वाकांक्षी म्हणजे लोकांच्या हिताचा आपला उपक्रम झाला, यशस्वी झाला. लोक योजना त्याच होत्या, निर्णय होते, सगळं होतं, पण त्यांना मिळत नव्हतं. एका छताखाली आपण शासन आपल्या दारी सुरू केलं. आज 2,60,00,000 लोकांना, लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला. आज आपण महिला भगिनींसाठी निर्णय घेतोय. लेक लाडकी, लखपती, 50% ST मध्ये सवलत, ज्येष्ठांसाठी सवलत, वयोश्री योजना, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण कितीतरी निर्णय घेतलेले आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण निर्णय घेतलाय. हे सरकार लोकाभिमुख आहे, हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कुठेही खाली मान घालावी लागणार नाही. अशा प्रकारचे काम आणि कर्तृत्व सरकारने केले. फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली कामं पोहोचवा. आरोप प्रत्यारोप करतात लोक, सगळे आरोप, किती काम केलं तरी आरोप. आपण त्याला आरोपाने मी उत्तर देत नाही, मी त्यांना कामातून उत्तर देतो. माझी युवा सेना त्यांना काफी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यांना त्यांची बरोबर जागा दाखवण्याचं काम तुम्ही करा, कारण ते आम्ही करू शकत नाही. आणि अडीच वर्षामध्ये काय म्हणतो त्याला, पॉलिसी पॅरालाइज झाली होती. पण 2.5 वर्षानंतर जे काम आपण केलं, ते काम लोक तोंडात बोटं घालण्यासारखी आहेत. कितीतरी लोक सांगतात. आज मोदी साहेबांनी पण सांगितलं, तुमच्या मुख्यमंत्र्याच्या बद्दल त्यांनी ट्विट केलं, कष्टाळू, प्रामाणिक, मेहनती, आणखी काय पाहिजे. डायनामिक. पोटदुखी सुटली सगळ्यांना. पोटदुखीसाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय आपण. मोफत औषधोपचार. आणि म्हणून युवा सेना तुम्हाला खूप पुढे फ्युचर आहे, उज्ज्वल भवितव्य आहे. इथं काही पहिल्यासारखं होणार नाही, पहिल्यासारखी वागणूक नाही. नाहीतर अगोदरचं सगळं काय ते मी काय सांगत नाही, तुम्ही सगळे अनुभव घ्या. काय राहुल, सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही. मी टीका करत नाही, टीकेने उत्तर देत नाही. टीकेला आणि आरोपाला कामातून उत्तर देणारा हा एकनाथ शिंदे आहे. मला काही स्वार्थ भावना नाही. मला फक्त समाजाची सेवा, या राज्यातल्या जनतेची सेवा करायची आहे. आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतायत. हा माझ्यातला कार्यकर्ता तुम्ही घ्या फक्त, आणि तुम्ही काम करा. एवढंच आपल्याकडून मला अपेक्षित आहे. बाकी सगळं होत राहतंय, भेटत राहतंय. कामाच्या नोंदीप्रमाणे काम जेवढं कराल, या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देतो. आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील मनापासून मी इथे स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि अशीच युवा सेनेची घोडदौड, विजयी घोडदौड कायम ठेवा. तुम्हाला जो पाठिंबा लागेल, जी मदत लागेल, जे सहकार्य लागेल, हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र. आणि आता राज्यभरातून आपण सगळे आलेला आहात. आता जोश तर आहे, उत्साह पण आहे, पण होश पण आपल्याला ठेवायचा आहे. आणि म्हणून जाताना सगळ्यांनी शांतपणे, कुठेही घाई गडबड करायची नाही, गाड्या फास्ट चालवायच्या नाहीत, सीट बेल्ट लावा, सगळं करा, सुरक्षितपणे आलात तसे तुम्ही आपापल्या घरी पोहोचा. कुठेही काही आपल्याकडून घाई गडबड होता कामा नये, एवढंच मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांचे कुटुंब, आई वडील, आपल्या सगळ्यांचे नातेवाईक आपली वाट बघतायत. त्यामुळे सगळ्यांनी आलात तसे शांतपणे घरी पोचा, एवढीच आपल्याला विनंती. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. साहेब शेवटचे 2 मिनिट कोर कमिटीच्या वतीने साहेब पूर्वेशजींचे ते सगळे स्वागत करू इच्छित आहेत, त्यामुळे विनंती आहे.